मराठी पत्रकार दिवस के अवसर पर जिला सूचना अधिकारी मंगेश वर्कर ने कहा कि डिजिटल और सोशल मीडिया के दौर में भी मुद्रित माध्यम का महत्व आज भी बरकरार है। आचार्य बाल शास्त्री जाम्बेकर ने स्वतंत्रता पूर्व काल में पत्रकारिता के माध्यम से समाज जागृति का कार्य किया। जिलाधिकारी कार्यालय में आयोजित कार्यक्रम में पत्रकारों को संबोधित करते हुए उन्होंने समाज प्रबोधन और सुधार की पत्रकारिता पर जोर दिया। कार्यक्रम की शुरुआत आचार्य बाल शास्त्री जाम्बेकर को श्रद्धांजलि अर्पित कर की गई। बड़ी संख्या में पत्रकार और अधिकारी इस वक्त मौजूद रहे। ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा पत्रकारिता सुरू झाली तेव्हा साधारणतः समाज प्रबोधन हाच पत्रकारितेचा उद्देश होता। काही वर्तमानपत्र हे स्वातंत्र्य लढ्यात लोकांना सहभागी करून त्यांचा सहभाग वाढवून यासाठी सुरू झाली। नंतरच्या काळात बरेच वर्तमानपत्र आर्थिक विवंचनेत किंवा मग इंग्रजांच्या दडपशाहीमुळे बंद पडली ही आपलं ज्ञात आहे। परंतु बाळशास्त्री जांभेकरांसारख्या अनेक संपादकांनी तत्कालीन जे पत्रकारितेचे आपल्यासमोर जे आदर्श उभे केलेले आहेत त्या आदर्शावर चालत आपण सर्वजण आजही पत्रकारिता करत असतो। आता पत्रकारितेचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण थेट पत्रकारितात मला तर पत्रकारिता सोडून आता 17-18 वर्ष झालेले आहे। प्रचंड व्यावसायिकता आलेली आहे, मालकांची स्पर्धा आलेली आहे, बिझनेस लागतो। पूर्वी पत्रकार एक पत्रकार आणि बातमी एक बातमी एवढाच पत्रकारांचा विषय असायचा। आता अनेक विषय आता आपल्याला पत्रकार म्हणून सांभाळावे लागतात। अशा वेळी आपण सगळेजण एक अतिशय प्रामाणिकपणे पत्रकारिता करत असतो, सामाजिक भावन ठेवत असतो, सामाजिक चांगल्या बातम्या देत असतो। हे आपल्या सगळ्यांचा एक कौतुकाचाच भाग म्हटलं पाहिजे, कारण की धावपळी धकाधकीच्या जीवनात पत्रकारिता करणं फार सोपं नाही। कारण मी जेव्हा 17-18 वर्ष स्ट्रॉंग माध्यम पत्रकारितेचं आहे। 20-22 वर्षापूर्वी जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आला होता तेव्हा असं म्हटलं जात होतं की वृत्तपत्र टिकतील नाही टिकतील, कमी होतील, प्रभाव कमी होतील। त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला, कोरोनाच्या काळात तर वृत्तपत्र पूर्णपणे बंद पडले। त्याच्यानंतर पत्रकारिता पुन्हा नव्याने उभी राहिली। कोरोना काळात वृत्तपत्रांचे खप खूप कमी झाले। त्याच्यानंतर तेच खप पुन्हा वृत्तपत्राचे आले। सोशल मीडियाला आपण बघतो इतकं प्रभावी माध्यम आहे की आता काय घडलं एका मिनिटात आपल्याला कळतं आणि दुसऱ्या मिनिटात ती बातमी शिळी होते। याही वातावरणात वृत्तपत्र हे आपलं एकदम अतिशय चांगलं स्थान टिकून कायम आहे। हे वृत्तपत्र ज्यांनी त्यांनी वृत्तपत्राचा पाया रचला त्या संपादकांचं ते स्थान आहे, महत्व आहे, त्यांची ते किमया आहे। इथे उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना पुन्हा मी शुभेच्छा देतो। माहिती खात्याच्या वतीने आपल्याकडे नेहमी आम्ही बातम्या पाठवतो, वेगवेगळे शासनाचे उपक्रम असते। गेल्या वर्षात लोकसभा विधानसभा निवडणूक झाली, सेवा पंधरवडा आपण राबवला, त्याच्यानंतर निरामय वर्धा अभियान सारखे चांगले उपक्रम आपण राबवले। शासनाचे सगळे उपक्रम राबवत असताना आपला जर सहभाग नसेल तर कुठलाही उपक्रम मोठा होऊ शकत नाही किंवा तो जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही। गेल्या 2-3 वर्षात आपलं चांगलं सहकार्य प्रशासनाला सातत्यानं लाभत राहिलेलं आहे। याच्यापुढे असंच सहकार्य आपलं लाभत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा आपल्या सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सगळेजण आपण इथे उपस्थित राहिले त्यासाठी आभारी दिलो। वेलकम टू जीबी लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है। हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक। जीबी लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस। कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा। जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस। चूज जीबी लॉजिस्टिक, वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू। ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर। कॉन्टैक्ट 071266555030 और 9373901865।